दळवी आणि त्याचप्रमाणे अलिबाग नगरपालिका पंचायतचे नगर अध्यक्ष सन्माननीय प्रशांत शेठ नाईक हे सुद्धा इथे व्यासपीठावरती आसनस्थ आहेत आणि सामन्यांचा आनंद घेणार आहेत। तर वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये। धन्यवाद। नक्कीच या सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण मॅचला सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी राकेशभाई गायकवाड रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष हे खास या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी छकड्यांची बिनजोड जंगी शर्यत आमदार केसरी रायगड ही स्पर्धा गावदेवी मैदान ओवळे या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं आमंत्रण या ठिकाणी स्वतः सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब हे देखील स्वतः फायनल सम्राट आहेत। बैलगाडावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचंही प्रेम आहे आणि ओवळ्याचे सर्वच मात्र या ठिकाणी बैलगाडा प्रेमी आणि स्वतः रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहत आहेत राकेशजी गायकवाड आणि ते आमदार। पहला ओवर लेके आए हैं प्रसन्न पाटिल। जी हां, इस मरतबा बाहर जाने वाली गेंद को मात्र दिशा भर दी, लेट कट कर दिया था। गेंद डीप थर्ड मैन सीबारेगा के बाहर, गोली की रफ्तार से 4 रन के लिए। हा मारलाय चौका। मास्टर प्रफुल्ल पाटिल अर्थात पिंट्या नाम से जाने जाते हैं। पिंट्या के बल्ले से आता हुआ ये पहला चौका, इस चौके की सहायता से पिंट्या ने अपना खाता खोला। प्रसन्न फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद। आणि त्याचप्रमाणे उत्तर रायगड जिल्हा भाजप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। चलिए दोस्तों, मैदान में फिर से एक बार चलते हैं। प्रसन्न पाटिल के हाथों में गेंद, पहला ओवर लेके आए हैं और यहाँ पे ढीले हाथों के साथ ढकेल दिया था मात्र, मगर खाली क्षेत्र में उस गेंद को ढकेलने की वजह से बल्लेबाजों को यहाँ पे सुनहरा मौका मिला। दूसरा रन चुरा लिया है। यहाँ पे इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर यहाँ पे प्रगति पथ पर, स्ट्राइकिंग इन पर पिंट्या। जी हां, इस मरतबा उछाल कर खेला है लॉन्ग ऑन की दिशा में। फिर से एक बार खाली क्षेत्र, निर्जन स्थल पर जाकर गेंद गिरी है और इसी वजह से इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन फिर से एक बार मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होते हुई 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और हर वाइट के लिए यहाँ पे 100 रुपये का इनाम दिया जाएगा। हेमंत चाड़के, उसी के साथ निखिल कासार और बोरे, इनकी जानिब से हर वाइट के लिए 100 रुपये का इनाम। कोशिश हमेशा आखिरी सांस तक करनी चाहिए, या तो लक्ष्य हासिल होगा या अनुभव। जी हां, ऑफ स्टंप के बाहर ललचाने का प्रयास था प्रसन्न पाटिल का, मगर अपने ही जाल में यहां पे फंसते हुए जाल बुनना चाहते हैं पिंट्या पाटिल के लिए। मगर पिंट्या एक्सपीरियंस खिलाड़ी है, वो जानते हैं कि कौन सी गेंद को छोड़ना है और कौन सी गेंद को खेलना है। फिर से एक बार प्रसन्न। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया था, मगर गेंद टप्पा खाने के बाद नीची रही और एंगल बनाकर गेंद ऑफ स्टंप को छोड़कर सीधा विकेट कीपर के हाथों में। नागेश सीध वहां पे चौकर ने चुस्त और फुर्तीले। देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन, 11 फॉर नो लॉस। जी हां, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली।
6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओव्हर संपली. हॉटेल साईदीपचे मालक सन्माननीय प्रदीप मुकादम यांच्याकडून ओव्हर संपली. इस बीच नए गेंदबाज आए हैं सुमेध पत्रे. इस प्रतियोगिता में इस गेंदबाज ने काफी प्रभावित किया है. कसावट भरी गेंदबाजी की है, अनुशासित गेंदबाजी की है और सर्वोत्तम गेंदबाजी की है. ऐसे एकमात्र गेंदबाज मेरे नजर में है जिन्होंने लाजवाब गेंदबाजी की है, विकेट भी झटकाए और किफायती गेंदबाजी भी की. इस प्रतियोगिता में एक मेडन ओवर भी उन्होंने फेंका है. जी हाँ, फिर से एक बार तेज तर्रार गेंद थी मगर बैकफुट तैयार थे दिगंबर हमने. उस गेंद को स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी और डीप कवर में फील्डर तैनात थे जयेश लट के रूप में और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा. इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 12 फॉर नो लॉस. दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर और 12 तारीख जन्मदिन हमारे महेंद्र शेठ दड़वी का. निखिल कासार इनकी जानिब से प्रसन्न पाटिल को 500 रुपए का इनाम यहां पे आ चुका है. बहुत बहुत शुक्रिया निखिल कासार. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम फोकस करेंगे मैदान पर. मैच बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही अहम मुकाबला है क्योंकि ये मैच जो भी टीम जीतेगी वो सीधा फाइनल में प्रवेश करेगी और महामुकाबला फाइनल मैच खेलने का यहाँ पे मौका मिलेगा क्योंकि अंतिम जो मैच जीतेगा, अंतिम विजेता होगा, उसके टीम ओनर को यहाँ पे एक ब्रांडेड बाइक देकर नवाजा जाने वाला है. जी हाँ, ओवर पिच गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी स्कीट होकर नीची रही और गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी मगर दोनों भी बल्लेबाजों को एक रन लेने से नहीं रोक पाएंगे. मगर एक एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं मगर गेंदबाज कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. क्वालिटी वाली गेंदबाजी, एक अपना खुद का क्लास यहाँ पे दिखाते हुए गेंदबाज सुमेध पत्रे 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं अब तक. तेज तर्रार गेंद जरूर थी मगर ऑफ स्टंप के बाहर, शरीर से दूर और इसी वजह से उस गेंद को छोड़ा था. दिगंबर हमने का अंदाजा सही निकलता हुआ वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. इनफॉर्म बल्लेबाज दिगंबर हमने और पिंट्या पाटिल अलीबाग के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर में से एक. मगर देखिए दोनों भी बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया है, महरूम किया है. एक एक रन पर यहाँ पे संतोष करना पड़ रहा है. जी हाँ, जैसे ही लेग स्टंप पर फुल टॉस अपने कलाई की ताकत को दिखाया है दिगंबर हमने के बल्ले से आता हुआ ये करारा लंबा छक्का. फटका असा धुआधार हा गेला षटकार. कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीश कासार यांचा उत्तुंग षटकार. आणि सन्माननीय सीएम ठाकूर यांना विनंती आहे, बैलगाडा सम्राट सन्माननीय भरत शेठ बेलोसे आपल्याला विनंती करतायत की आपण व्यासपीठावरती यावं. सीएम ठाकूर. जी हाँ, फाइनल सम्राट. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. अब यहाँ पे इंतजार की घड़ी टल चुकी है, कोशिश करनी होगी. जी हाँ, इसमें दबा डांसिंग डाउन द विकेट आगे आकर उस गेंद को खेलने का प्रयास किया था मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. फंस गए थे दिगंबर हमने मगर ये तकदीर का चौका. पाहुनी मौका हा मारलाय चौका. तेजस्विनी शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसनीत चौकार. मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करनी पड़ेगी, खून पसीना यहाँ पे बहाना पड़ेगा, तब जाके फाइनल का टिकट मिलेगा आपको. मगर अब यहाँ पे रनों की संख्या जरूर मैं बताना चाहूंगा, 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं.
पहले ओवर में 11 रन खर्च किए थे गेंदबाज प्रसन्न पाटिल ने। इस ओवर में सुमेध पत्रे ने 13 रन खर्च किए हैं। धीरे धीरे यहाँ पे शाम भी ढल रही है, अब सूरज गुरूब होता हुआ नजर आ रहा है। हम देख सकते हैं कि सामने की तरफ पहाड़, जंगल और पीछे की तरफ एक बहुत ही खूबसूरत नीला नीला समुंदर, और उसके बीच में जो जगह है वहाँ पे ये सुंदर और बहुत ही खूबसूरत ये मैदान और लाजवाब ये प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता की चर्चा पूरे रायगढ़ में है। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। अगली गेंद स्वस्तिक की। आहा, इस मरतबा देखिए गुड लेंस पावर पर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ कट होकर आ रही थी, ऑफ कटर गेंद, और उसे कवर के ऊपर से उड़ाने की कोशिश कर रहे थे, मगर तेज तर्रार गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी, वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत। पांच गेंदें अंतिम बची है, 5 गेंदें शेष। इन 5 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने बड़े स्ट्रोक आएंगे, इसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। जी हां, इस मरतबा जैसे वैसे खेला है, मगर ये ब्रांडेड है, लाजवाब स्ट्रोक है। गेंद बीचों बीच बल्ले के डीप मिड विकेट के ऊपर से फिर से एक बार हवाई रास्ते से गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीश कासार यांचा उत्तुंग षटकार। धन्यवाद डीजे। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 30 पर। फुल टॉस गेंद, मगर उसे एलिवेशन नहीं दे पाए। लॉन्ग ऑफ की दिशा में हवा में खेलने की गलती, अजिंक्य मात्रे वहां पे मौजूद। एक आसान सा कैच और ये पहला झटका लगता हुआ पिंट्या पाटील बैक टू द पॅव्हेलियन। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी। स्वस्तिक मात्रे ने पहली गेंद हालांकि बिंदी की, उसके बाद एक छक्का जड़ा था पिंट्या पाटिल ने, मगर उसी पिंट्या पाटिल को डगआउट का रास्ता भी दिखाया है तीसरे गेंद के ऊपर। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं 40+ विनोद वाटकरे। विनोद वाटकरे के पास तकरीबन 20 से 25 सालों का एक्सपीरियंस है, और अब अंतिम 3 गेंदों में विनोद वाटकरे कितनी गेंदों को सीमा रेखा के बाहर पहुंचाते हैं, उसके ऊपर अब यहां पे निर्भर होगा इस मैच का रिजल्ट, क्योंकि यहां से मोमेंटम शिफ्ट होना जरूरी है मुस्कान नौगांव के लिए। और श्रेया 11 के लिए यहां पे जितनी गेंदें बिंदी होगी उतना ही अच्छा होगा। कशमकश यहां पे जारी है। ओहो, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंतिम क्षणों पर अपने बल्ले को निकाल दिया था, मगर वहां पे क्या हुआ, अब यहां पे अंपायर जी खुद जाकर टटोल रहे हैं, देख रहे हैं, और फिर से एक बार यहां पे जरूर उनका निर्णय आएगा। अंपायर जी का इशारा नो बॉल का, आम तो आम और गुटलियों के भी दाम। फ्री हिट भी रहेगा, 1 रन भी मिलेगा और एक गेंद और करनी पड़ेगी। स्वस्तिक ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटकते हुए 31 रन स्कोर कार्ड पर। ये लीजिए जोरदार प्रहार, एलिवेशन तो मिला है, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर हवाई सफर करवाई है। फटका असा धुआधार। याच दरम्यान सन्माननीय रुपेश जी ठोंबरे उर्फ बिंदास यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी आमच्या मंडळाच्या वतीनं DCB ग्रुप तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि बिंदास यांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, पनवेल तालुक्यातील एक क्रिकेटचा निस्सीम चाहता आणि बऱ्याच क्रिकेट संघांना ते आपल्या परीनं खूप मदत करत असतात, असे रुपेश जी ठोंबरे। जी हां, फिर से एक बार यहां पे शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए पुल किया था। 1 रन तो मुकम्मल, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े
और देखते देखते यहाँ पे दूसरा रमी शायद मुकम्मल हो चुका है, क्योंकि अंपायर जी ने यहाँ पे अपने इशारे से बताया कि दूसरा रन कंप्लीट। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 39 रन हो चुके हैं। 39 रन ऑन स्कोर कार्ड। 3 ओवर का ये मुकाबला। कौन सी टीम फाइनल में प्रवेश करेंगी? मुस्कान 11 नौगांव या श्रेया 11 थर्ड? स्वस्तिक मात्र अगली गेंद। फिर से एक बार खेलना कहीं और चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का टॉप एज लिया और हवा में गेंद इसी के साथ कॉट एंड बोल्ड। विनोद वाटकर है बैक टू द पैवेलियन। शेठ झुगे आणि प्रदीप शेठ मुकादम। मॅन ऑफ द सिरीज फ्रीज सौजन्य पवन शेठ मुकादम। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येकी एक स्पोर्ट्स सायकल सौजन्य मयूर शेठ ठाणगे। सर्व ट्रॉफीज सौजन्य संचित खोपकर। बॉल बॉक्स आणि स्टंप्स सौजन्य परीक्षित भगत। त्याचप्रमाणे जनरेटरची व्यवस्था आणि डीजेचं सौजन्य प्रतीक शेठ बेलोसे। लाईव्ह सौजन्य प्रतीक शेठ कासार। टी शर्ट सौजन्य सुशांत दादा जाधव, चंद्रकांत कासार, सन्माननीय भरत शेठ बेलोसे। डिझेल सौजन्य सत्यविजय बेलोसे। पुण्याचं काम पाण्याची व्यवस्था सौजन्य प्रवीण शेठ घोले। या सर्व दिलदार आणि दानशूर दात्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला इथे बसण्याची संधी उपलब्ध करून दिली, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल DCB ग्रुपतर्फे मी DCB ग्रुप यांचे मी माझ्यातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। मध्ये यांचा आवाज ऐकलात। पुण्याचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज। महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या ज्या वेळेस स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांना खऱ्या अर्थानं एक आवाज आपण ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो ते सन्माननीय नरेश ढोमे सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात। धन्यवाद। थँक्यू। अफाट आईशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी। काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी। मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळना डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे। फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा। चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। क्रिकेट आणि जीवन यांचा अतिशय सुंदर नातं आहे। सन्मान्य रुपेशजी ठोंबरे यांचं आगमन इथे होतोय। DCB ग्रुपच्या वतीनं, ग्रामस्थ काशीद यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत। सेमी फायनलची लढाई या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून पनवेल तालुका प्रमुख शिवसेना सन्मान्य रुपेशजी ठोंबरे तथा बिंदास्त यांचं आगमन झालेलं आहे। खरं तर ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा
या ठिकाणी जी स्पर्धा होते त्या स्पर्धेसाठी त्यांनी एक बाईक प्रेझेंट केलेली आहे. रुपेश दादा ठोंबरे यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानामध्ये जिथे घनघोर संघर्ष इथे पेटलेला आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू प्रसन्ना पाटील. मनीष मोकल गोलंदाजी मार्क वरती आहेत, तर नागेश शीद आणि आदिल कुरेशी. नागेश ऑन स्ट्राईक, आदिल नॉन स्ट्राईक एंडला. टार्गेट 40 धावांचं. 3 षटकं 40 धावा, 17 चेंडू 40 धावा. मनीष इज द मॅन ऑन द मार्क. ओहो, व्हॉट अ बॉल. बुंध्यात टाकलेला चेंडू पूर्णपणे फलंदाजाला जखडून टाकलं, बांधून टाकलं. बेड्या ठोकला पायामध्ये, जंजीर अडकवला पायामध्ये. इथे आपण बघतोय फक्त दबावाचा हा जंजीर आहे, दबावाची ही बेडी आहे, मात्र फलंदाजाला हलू देत नाही. लागोपाठचे 2 चेंडू मनीषचे निर्धाव. 40 धावांचा डोंगर समोर आहे आणि पायचे आता किती मोठा बुलडोजर आणेल तो फलंदाज नागेश. वाह वाह, जी चर्चा आम्ही करत होतो, इथे मोठा बुलडोजरची गरज आहे. पहिला चेंडू फेकून दिला सीमारेषे बाहेर, स्क्वेअर लेगला. शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीश कासार यांचा उत्तुंग षटकार. आज काही गोलंदाजांनी फलंदाजांना दाती तरून धरायला लावलेत, तर काही फलंदाजांनी देखील गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. ही खेळपट्टी ही खरं तर आपण बघतो ना, एखादी संपत्ती जसं बापाला मुलांमध्ये वाटणी करून द्यावी लागते, परंतु आता मुलींना सुद्धा समान वाटा द्यावा लागतो. पूर्वी मुलांनाच दिली जात होती संपत्ती, पण आता मुलींना सुद्धा समान वाटा द्यावा लागतो. तशीच ही खेळपट्टी आहे. दोन्ही बाजूनं फलंदाजांनाही समान वाटा, गोलंदाजांनाही समान वाटा. कमालीची मॅच आपल्याकडे इथे मैदानामध्ये बघतोय आपण. धावफलकावरती असतील 6 धावा. 40 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. आज या लढतीचा आस्वाद घेत आहेत मुरुड अलिबाग तालुक्याचे कार्यसम्राट, विकासाचे कल्पक, उद्गाते सन्माननीय आमदार महेंद्रजी दळवी साहेब. मागच्याच काही महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की जवळपास 252 कोटींचा निधी आमदार साहेबांनी मतदारसंघामध्ये आणलेला आहे. त्या अगोदरही त्याने 40 कोटींचा निधी आणलेला आहे. विशेषतः बंदर आणि जेट्टी यांच्या विकासासाठी निश्चित खूप मोठं काम भविष्यामध्ये आमदार महेंद्र दादा दळवी यांच्या माध्यमातून होतोय. एक दूरदृष्टी आणि कल्पक अशी विकास कामं म्हणजेच आमदार महेंद्रजी दळवी आज मंचावरती उपस्थित आहेत. खेळांना देखील ते चांगले प्रोत्साहन देत आहेत. विशेषतः बैलगाड्याच्या शर्यतींना त्यांचं प्रोत्साहन असतं. त्यांची स्वतःची गाडी आहे आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आपण आमदार साहेबांना मैदानामध्ये बघतोय. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू पुल करतोय हवेमध्ये. चेंडू आकाश मार्गाने मिड विकेट सीमारेषा फोडली, चिरली, तोडली, फाडली. 4-6 धावा. षटकार. आदिल न खोललं खातं. धावफलकावरती 13 धावा. षटकार मारून खातं खोलणं अलीकडे फारशी नवी गोष्ट राहिलेली नाहीये. न्यूझीलंडचा एक फलंदाज होता मार्क रेडबॅच, षटकारानेच खातं खोलायचं. मग त्याने कपिल देवलाही षटकार मारून खातं खोललं, त्याने इयान बोथमलाही षटकार मारून खातं खोललं, त्याने इम्रान खानलाही षटकार मारून खातं खोललं. असे काही खेळाडू होते एक काळ. आता आपण पाहतो पावलो हे खेळाडू जाणवतात. टेनिस क्रिकेटचे आपले गावातले स्टार सुद्धा षटकार मारून खातं खोलतात. जणू काही घरूनच सेट होऊन आलेले आहेत. काही खेळाडू तर आईच्या पोटातूनच सेट होऊन आलेले आहेत, काही मागच्या जन्मी सेट झालेले आहेत. आज इथे मैदानामध्ये आपण बघतो अशा क्रिकेटच्या खेळाडूंना जे सुरू झाल्याबरोबर षटकाराने सुरुवात करतात. सूर्यकुमार यादवनी इंटरनॅशनल करिअरचा पहिला बॉल जो जॉफ्रा आर्चरने टाकला होता, षटकार मारला होता स्क्वेअर लेगला. कुणी कल्पनाही करू शकणार नाही की इकडेही फटका खेळला जाऊ शकतो. तिकडे षटकार मारून इंटरनॅशनल करिअरची सुरुवात केली होती सूर्यकुमारनं. इथे या मैदानामध्ये अशी धमाकेदार सुरुवात. पहिलं षटक संपलं. मनीष मोकलचं 14 धावा.
12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. सामना बरोबरीत आहे. दोन्ही संघांचं पारडं इथे समान आहे. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इथे सलामीची जोडी नागेश शीद आदिल कुरेशी मैदानामध्ये दोघांनी 7-7 धावा बनवलेल्या आहेत. कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही, कोणी सरस नाही, कोणी निरस नाही. तुम्ही देवदास चित्रपट बघितला असेल. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय दोघेच होते ना तिथे. कोण जास्त सुंदर होते? माधुरी दीक्षित सुंदर होती की ऐश्वर्या राय सुंदर होती? मला माहिती आहे तुम्ही उत्तर देऊच शकणार नाहीये. दोघी सुंदर आहेत. एक खानदानी, एक ग्लॅमरस आहे. हे दोन्ही फलंदाज तसेच आहे. दोघेही भरपूर सुंदर आहेत. सुंदर क्रिकेटचा आस्वाद आम्ही सगळेजण घेतो इथे. वाह, लोअर फुल टॉस होता. आडव्या बॅटनं झाडू फिरवला चेंडूला. तिथे पाहायचंय एक धाव निश्चित प्रकारे मिळेल. झाडू दिल्लीत चालला, पंजाबमध्ये चालला, महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही चालेल. इथे एकच धाव मिळेल. धावफलकावरती आपण बघणार आहे धावा आहेत त्या 15 धावा. षटक क्रमांक दुसरं जयेश आता जयेश सुरेकर इथे गोलंदाजी करतो. मिस टाइम शॉट, मात्र निर्मनुष्य जागा आहे तिथे. पंचांच्या ठीक पाठीमागे चेंडू लँड होतोय. धावा इथे एक मिळेल आणि मागचे 2 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. लो स्कोअर मॅच असेल तर ठीक आहे, एक धाव सुद्धा महत्वाची ठरते. पण ज्यावेळेस मोठी मॅच असते जिथे 12 पेक्षा जास्त धावा एका षटकामध्ये तुम्हाला आणायच्या, तिथे एक धाव सुद्धा खूप परिणाम करते. धावफलकावरती आपण बघणार आहोत धावा 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये जयेश सुरीकरने इथे 2 वेळा 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल्स घेऊ दिलेली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. अडवतोय चेंडू. 2 धावा प्राप्त होतील. पुन्हा एकदा खराब कलेक्शन. 3 धावा इथे. अजून काही धावा हव्यात का? साज बाज ताज. 3 धावा या चेंडूवरती प्राप्त होणार. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. इथे जेवढ्या धावा तुम्हाला हव्या आहेत ना तेवढ्या धावा तुम्ही घेऊ शकता. पैसा आणि धावा अशा गोष्टी आहेत की माणसाला कधीच नको नसतात. येऊ द्या. यासीन मर्चंट सर आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. यासीन मर्चंट सर मंचावरती या. मैदानामध्ये आपण बघूया धावा 19 आहेत आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 21 धावा. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांपेक्षाही जास्त धावा प्रत्येक चेंडू पाठीमागे हव्यात. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. ओह वाह वाह, सुंदर झेल इथे टिपला जाईल. पहिला फलंदाज परतला. 1 गडी बाद 19. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची टाळी.
दम नाही कम कुणाला घाबरत नाही ए हैदम नाही कम कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय तर मित्रांनो आपण इथे काही सत्कार घेणार आहोत. मी सन्माननीय संतोषजी राणे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या आपल्या आमंत्रित पाहुण्यांचे आणि या परिसरातील कार्यसम्राट असे नामांकित आणि दिलदार असे व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा इथे सन्मान करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांचा सत्कार सुद्धा करायचा आहे. मी सन्माननीय आमदारांना विनंती करतोय महेंद्र शेठ दळवी यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मॅचमध्ये ते रंगलेले आहेत कारण क्रिकेटची आवड, कबड्डीची आवड, बँड पथकांची आवड आणि बैलगाड्या शर्यतींची आवड असा हर हुन्नरी नेता कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही असे आमचे सर्वांचे लाडके महेंद्र शेठ दळवी आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नगर अध्यक्ष प्रशांत शेठ नाईक, एक माईची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ यावेळेस आपण पाहतोय सन्माननीय नगर अध्यक्ष प्रशांत शेठ नाईक आणि दोन्हीही ही अलिबाग तालुक्यातील मोठी व्यक्तिमत्व जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत आणि आपण पाहतोय एकाच वेळेस त्यांचा इथे सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय. सन्माननीय भरत शेठ बेलोसे, फायनल सम्राट आणि बिंदास अर्थात रुपेशजी ठोंबरे आपण पाहतोय एकाच फ्रेममध्ये एक सुंदर फोटो आणि या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करणं, सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. कारण विशेष काशीद असेल, सर्वे असेल, चिकणी असेल या सर्व गावांवरती विशेष त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. सन्माननीय रुपेशजी ठोंबरे अर्थात बिंदास या नावानं ज्यांना ओळखलं जातं, महाशिवरात्री चषकासाठी ज्यांनी मॅन ऑफ दी सिरीजसाठी एक बाईक प्रोव्हाइड केली होती असे दिलदार आणि दानशूर दाते सन्माननीय बिंदास. रुपेश टेंबरे या नावानं बऱ्याच लोकांना हे व्यक्तिमत्व माहीत नसेल, परंतु बिंदास म्हटलं की लगेचच आपल्या लक्षात येते ती यांची ओळख. तर आपण पाहतोय हे सर्व दिलदार व्यक्ती आहेत. सन्माननीय राकेशजी गायकवाड, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे पनवेल रायगडचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जातोय. एक माईची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन राकेशजी गायकवाड यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद राकेशजी. काल सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहिली आपण त्यांच्या वतीनं आणि आपल्या संघाला जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा सुद्धा त्यांनी उचलला होता. CM ठाकूर सर हे सुद्धा आलेले आहेत. CM ठाकूर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. या सर्वांचेच आशीर्वाद या आमच्या तिन्ही गावांवरती असतात. स्पेशली काशीद, सर्वे आणि चिकणी या गावच्या ग्रामस्थांनी सुद्धा खूप प्रेम दिलेलं आहे. आपण पाहतोय सन्माननीय पाटील साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. सन्माननीय अभिलेश माळवी यांना सुद्धा विनंती आहे. मनोहर पाटील सर यांना सुद्धा विनंती आहे. वाह.
ही मर्द मराठ्याची जात. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीश पाचशे गाडा. कासार यांचा उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. 5 चेंडू 9 धावा. सन्माननीय कुंदनजी म्हात्रे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. मी कुंदनजी यांना विनंती करतोय, सर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं. बेलापूर येथील ग्रामस्थ सन्माननीय कुंदनजी म्हात्रे, प्लीज वेलकम. आपण पाहतोय एकाच फ्रेममध्ये दमदार आमदार, सन्माननीय दिलदार व्यक्तिमत्व महेंद्र शेठ दळवी, त्याचप्रमाणे अन्य आपले सर्व पाहुणे, या सर्वांचेच आशीर्वाद या स्पर्धेला लाभलेले आहेत. मग बैलगाड्या शर्यती असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो, प्रत्येक वेळेस या सर्वांचा पाठिंबा, यांचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं राहिलंय, मोलाचं राहिलंय. आणि स्पेशली भरत शेठ बेलोसे फायनल सम्राट यांच्यावरती त्यांचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे. आणि त्यांच्याच प्रेमापोटी आपण पाहतोय सर्व कार्यकर्ते आणि सर्व नेते मंडळी इथे आलेले आहेत. मी रुपेशजी ठोंबरे बिंदास आणि त्याचप्रमाणे नगर अध्यक्ष सन्माननीय प्रशांत शेठ नाईक आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते महेंद्र शेठ दळवी यांचे मनपूर्वक अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून DCB ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. थँक्यू सर. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. 6 चेंडू 17 धावा, 5 चेंडू 8 धावा. हा सामना इथे बघायला मिळतो. यस यस यस, टेकन व्हेरी गुड शॉट आणि षटकार. बातों से अपने मुखरता नहीं. दूरदर्शनचा संच आपल्या टीव्हीवरती होता त्यावेळेस एक जाहिरात लागत होती विको टर्मरिकची, आहा से आहा तक. आणि तशीच मॅच इथे आहे. अत्यंत अवघड परिस्थितीतून सोप्या परिस्थितीमध्ये आलेली आहे. खरं तर गोलंदाजांनी अवास्तव प्रेशर घेतलं. पहिले 2 वाईड चेंडू टाकले, तिथे फलंदाजाला खूप चांगला चान्स मिळाला. एक हाफ व्हॉली षटकार मारला, पुन्हा वाईड आणि पुन्हा हाफ व्हॉलीवरती मिड विकेटला षटकार. 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू 2 धावा. इथे मॅच संपणार आहे का या चेंडूवरती? निश्चित नाही. फलंदाज होईल बाद. 1 चेंडू 1 धावेची अजून गरज असेल. 3 चेंडू शिल्लक आहे. संधी साधून इथे टाळी. चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. आणि क्रिकेटचा खेळ किती अनिश्चित आहे हे आपल्याला या मैदानामध्ये त्याचा परिचय झालेला आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना देखील ती धाव काढता आलेली नाहीये फलंदाजाने या स्पर्धेमध्ये. तर 2 चेंडूमध्ये 12 धावा देखील झालेल्या आहेत. इथे काय घडेल? चेंडू आकाशामध्ये, कोणी नाही तिथे. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. आणि याच बरोबर फलंदाजी करणारा संघ श्रेया 11 थळ फायनल मध्ये दाखल. ओवळे विरुद्ध थळ अशी फायनल या ठिकाणी लगेच होणार आहे. आणि याच दरम्यान ताबडतोब शेक हँड करून घ्या दोन्ही संघाने. विशेषतः क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त वेळ मैदानामध्ये थांबू नका. तुम्ही लगेच बाहेर या. फलंदाजी करणाऱ्या संघाने शेक हँड करून लगेच लाईन मध्ये उभे राहा. नरेश सर, इथे एक खेळाडू आहे, काशीद गावचा एक खेळाडू आहे, अनमोल हिरा, ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये